बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांवर गोळीबार। अक्षय चकमकीत ठार। ठाणे क्राईम ब्रांचच्या टीमने आज अक्षयला तळोजा जेलमधून ताब्यात घेतलं होतं। तसेच त्याला दुपारच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी करण्याकरता घेऊन जात होते। बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला आहे। ठाणे क्राईम ब्रांचच्या टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जात असताना ही घटना घडली। यावेळी अक्षयने पोलिसांजवळील बंदूक हिसकावून त्यांच्या दिशेने गोळीबार केला। यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला। पोलिसांच्या गोळीबारात या आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती आहे। या चकमकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे देखील जखमी झालेत। ठाणे क्राईम ब्रांचच्या टीमने आज अक्षयला तळोजा जेलमधून ताब्यात घेतलं होतं। तसेच त्याला दुपारच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी करण्याकरता घेऊन जात होते। यावेळी मुंब्रा बाह्यवळण मार्ग या ठिकाणी पोहोचताच अक्षयने पोलिसांजवळील बंदूक हिसकावली आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला। प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळीबार केला। पोलिसांच्या गोळीबारात अक्षय जखमी झाला। त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या घटनेनंतर आरोपी अक्षय शिंदेच्या आईने वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली। माझा पोरगा एकदम गरीब आहे, अशी घाण सवय त्याला लागलेली नाही। माझा पोरगा फटाकाही वाजवत नाही, तो गाड्यांना घाबरायचा, असंही त्या म्हणाल्या। बदलापूर येथील एका शाळेत 2 चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं। या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावरून उतरून आंदोलन केलं होतं। या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती। या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं। असे असतानाच अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती। सोमवारी सायंकाळी पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बाहेर घेऊन जात असताना त्यानं पोलीस अधिकाऱ्यांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळीबार करत त्याला ठार केला। पोलीस वाहनातच हा प्रकार घडला असून यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या देखील पायाला गोळी लागल्याने ते जखमी झालेत।